जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग सेवाभावी संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त भारत अभियान विकसित भारत की पहचान आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ अवैध तस्करी विरोधी दिन निमित्त नशामुक्त भारत अभियान शपथ याबाबत अधिक वृत्त असे की धुळे जिल्हा परिषद येथील कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात आज आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ आणि अवैध तस्करी विरोधी दिवस निमित्त 17 जून ते 26 जून जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बाबासाहेब बेलदार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद धुळे श्रीमती निशा जाधव, राष्ट्रपती महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त तथा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त विलास करडक, जिल्हा परिषद समाज कल्याण निरीक्षक आरजी पावरा आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी नशामुक्त भारत अभियान अंतर्गत व्यसनमुक्तीची शपथ, राष्ट्रपती महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार तथा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त विलास करडक यांनी या ठिकाणी सर्वांना शपथ दिली। यावेळी जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नशामुक्त भारत की शपथ आपण घेतली। प्रिय मित्रांनो, युवा शक्ती कोणत्याही राष्ट्राची ऊर्जा असते। समाज व देशाच्या विकासामध्ये या युवा शक्तीचे महत्त्वपूर्ण योगदान असते। म्हणूनच जास्तीत जास्त तरुणांनी नशामुक्त भारत अभियानात सहभागी होणे अत्यंत आवश्यक आहे। देशाचे आव्हान स्वीकारून आज आपण नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत एकत्र येत आहोत आणि असा संकल्प करत आहोत की केवळ समाज कुटुंब किंवा मित्र नव्हे तर आपण स्वतःही नशामुक्त राहू। कारण बदलाची सुरुवात आपल्यापासूनच करावयाला हवी। चला तर मग आपण सर्वजण मिळून आपला धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्य नशामुक्त करण्याचा ठाम निश्चय करूया। मी संकल्प करतो माझा देश नशामुक्त करण्यासाठी मी माझ्या क्षमतेनुसार शक्य ते सर्व प्रयत्न करेन। जय